पुढची बातमी. मुंबईमध्ये झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झालाय. गोरेगावमध्ये एका मुलाचा झाड अंगावर पडल्यानं मृत्यू झालाय. त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. हुसेन सय्यद असं या मुलाचं नाव आहे. या सगळ्या घटनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आणखी तपशील देत आहेत. ज्योत्स्ना. रिद्धी, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की झाड पडून जे आहे ते एका 11 वर्षाच्या मुलाचा चेंबूरमध्ये मृत्यू झाला होता स्कूल बसमध्ये असताना. आणि आता पुन्हा एकदा बातमी समोर येते की मुंबईमध्ये झाड कोसळून मरणाऱ्यांची संख्या जी आहे ती आतापर्यंत 2 झाली आहे. म्हणजे चेंबूरमध्ये जी घटना घडली त्याच्या आधी सुद्धा गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये जे आहेत युनिट 13 परिसरामध्ये मुसळधार पावसामध्ये 4 जुलै रोजी झाड पडून एका 18 वर्षाचा मुलगा जो आहे ज्याचं नाव हुसेन सय्यद आहे, याचा झाड पडून जो आहे तो गंभीर जखमी झाला होता. तिकडच्या स्थानिक नागरिकांनी त्या हुसेन सय्यद मुलाला, जखमी मुलाला जे आहे ते स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि उपचार त्याचे 2-4 दिवस झाले आणि त्याच्यानंतर त्याची मृत्यू झाल्याची बातमी जी आहे ती समोर येत आहे. मात्र या संदर्भात पालिकेकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाहीये. झाड पडून जे आहे आतापर्यंत 2 मृत्यू झाले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हुसेन सय्यद या मुलावरती जे पालिकेकडनं आणि स्थानिक रुग्णालयाकडनं जे उपचार सुरू होते त्या संदर्भात पालिकेने कोणतीही माहिती दिलेली नाहीये. त्याच्यामुळे झाड पडून आतापर्यंत मुंबईत किती मृत्यू झाले याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे आपल्याला ही पण माहिती मिळते की 84,619 झाडांचं सर्वेक्षण जे आहे, जे झाड म्हणजे पावसाळ्यामध्ये पडण्याची शक्यता असते, अशा वेळेस पालिकेने मात्र आतापर्यंत फक्त 67,000 झाडांची छाटणी केलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ मुंबईमध्ये हजारोच्या संख्येनं अशी झाडं आहेत ज्यांची पावसाळ्यापूर्वी छटणी, त्यांचे जे कोलमडलेल्या ज्या फांद्या असतात किंवा बाहेर आलेल्या फांद्या ज्या असतात त्या तोडणं अपेक्षित असतं महानगरपालिकेकडनं. मात्र महानगरपालिकेकडनं झाडांच्या छाटणीचं काम जे आहे, जे पावसाळ्यापूर्वी करणं अपेक्षित असतं ते झालेलं नाही. याचेच हे सगळे पुरावे आहेत. अनेकांचा हाकनाक याच्यामध्ये बळी जातोय. ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. गोरेगावमध्ये एका मुलाच्या अंगावर झाड पडलेलं होतं. जखमी झालेला हा मुलगा होता, ज्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झालाय.